फलंदाज बाद. खरं तर करण धुळे यांना मात्र पहिल्याच बॉलवरती बाद केलं. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा मी तर म्हणेन प्रयत्न होता, परंतु बॅटची एज आणि तिथे इष्टांचा मागे मात्र अप्रतिम जजमेंट होतं. वेगवान चेंडू मात्र सहजासहजी तिथे कॅरी केला गेलाय आणि पहिल्याच बॉलवरती इथून हा पहिला मोठा धक्का लागतोय टीम MD11 जय हनुमान झोबिडी संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रेम धुळे यांना पण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती आदेशने सध्या तरी पहिलाच विकेट गारात केला. इथे देखील फटका फसला, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला सध्या तरी बॉल ट्रॅव्हल करतोय, परंतु इथे दोन खेळाडू आले. दोघांमध्ये ताळमेळ नाहीये, कॉलिंग नाहीये, फक्त एकमेकांकडे पाहत राहिले व त्यानंतर इथे कॅच ड्रॉप आणि पाहता पाहता जबल 3 धावा इथनं कंप्लीट केल्या गेल्या. खरं तर पहिल्या धावसंख्येसाठी अगदी MD11 झोबिली संघाला मी तर म्हणेन संघर्ष करावा लागलाय. पहिल्याच बॉलवरती विकेट, त्यानंतर सेकंड बॉलवरती देखील मिस्टामिंग स्ट्रोक, त्यानंतर 3 धावा. 5 षटकांचा सामना. अगदी या मैदानाचा विचार जर केला तर या मैदानावरती 70, 75, 80 धावा देखील चेज होत आहेत, परंतु इथून जास्तीत जास्त टार्गेट देण्याचं काम करावं लागेल MD11 जय हनुमान झोबिली संघाला. मॅच ऑन गेम ऑन. सध्या तरी P1 मध्ये चांगली गोलंदाजी केली जाते आदेशांच्या माध्यमातून. इथे फटका दमदार, वॉट अ शॉट, मिनी हेलिकॉप्टर फटका, परंतु बॉलला सरळ पाठवलाय. यस, एक्स्ट्रा कव्हरला फ्लॅट फटका, पंचांचा इशारा व सीमा पार. 6 धावा, षटकार. पहिलाच बॉल कंट्रोल फटका होता, तंत्रशुद्ध फटका मैदानाच्या आतमध्ये. सध्या रोहित यांच्या माध्यमातून सध्या तरी भन्नाट फॉर्म मध्ये आहे रोहित. अप्रतिम बॅटिंग त्यांच्या माध्यमातून. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 9 या धावफलकावरती. अगदी रोहितचा विचार केला तर मागील अगदी 2 वर्षांमध्ये मात्र हे नाव चर्चेत आलंय. त्याचं कारण आपण पाहिलं, पहिल्याच बॉलवरती अप्रतिम फटका होता. सेन्सिबल क्रिकेट. अगदी समोर चेंडू होता, फक्त फ्लिक केलाय, सरळ रेषेमध्ये बॉलला पाठवलं. डीप मध्ये खेळाडू आहेत सध्या तरी इथे अगदी आउटफील्ड मध्ये थोडीशी खराबी व त्यानंतर इथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. अगदी मागील बॉलवरती षटकार आला होता, परंतु त्यानंतर चांगला चेंडूंना इथून सन्मान दिलं जातं. खरं तर चांगल्या खेळाडूंचे हे लक्षणं आहेत. चांगली सध्या तरी मी तर म्हणेन बॅटिंग इथून साकारली जाते. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 11 धावा. गुडलँड शॉटचा बॉल अगदी पॅड वरती चेंडू होता, परंतु त्यानंतर यस, लेग स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक अवांतर धाबेतनं मिळते. अवांतर धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 12 धावा. आताचा हा चेंडू अगदी समोर होता, पुन्हा एकदा प्लेसमेंट करायची होती, फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क या ठिकाणी अगदी व्यवस्थित नव्हतं. यस, पंच लेग बायस की बॅट कट आहे. यस, बॅट कट आहे या ठिकाणी. आणखीन एक सिंगल या ठिकाणी रोहितच्या खात्यामध्ये आणि संपूर्ण टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता, परंतु यष्टांचा मागे सध्या तरी चुका केल्या जातात. अगदी जवळपास पाहिलं तर हा निर्धाव चेंडू होता, परंतु यष्टरक्षकाने केलेली हे चूक आणि त्यावरती 1 धाव मिळेल 22च्या माध्यमातून. हॅलो, षटक क्रमांक इथनं पहिलं कंप्लीट झालंय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी आदेशनं P1 मध्ये गोलंदाजी करत असताना भरपूर चांगली सुरुवात केली. पहिल्याच बॉलवरती करण धुलेला बाद केलं, पण त्यानंतर सातत्याने कमीत कमी धावा देण्याचं काम, परंतु जसा रोहित स्ट्राईक वरती आला, षटकारानं पुन्हा एकदा आगास केला आणि त्यानंतर अगदी पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 14 धावा बनल्या गेल्यात.
चांगली सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये राहिली आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून, कारण की एका बाजूला पाहिलं तर विकेट सुद्धा आले, परंतु तदनंतर धाबा सुद्धा येताना आपण पाहिल्यात. अगदी रगरगत्या उन्हामध्ये आमचे सर्व जे लाडके प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय, सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक, अगदी या मैदानाचा विचार केला तर या मैदानावरती सातत्याने आवर्जून प्रेक्षक नेहमीच पाहायला मिळतात आणि सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक दुसरं P2चं हे षटक, गोलंदाज प्रणेश. शॉट ऑफ लेन बॉल ऑन साइडला पूल केलाय, फटका तिथे दमदार आणि त्यानंतर स्क्वेअर लेग मधून बॉल अगदी फरार होतोय सीमारेषा बाहेर. वन बाउन्स इन टू द फॅन्स बॉल, सीमा पार, 4 धाबा. प्रेम देखील पाहिलं तर एक सातत्याने कंट्रोल बॅटिंग तो नेहमीच करतो. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा तेव्हा प्रेम धुले सातत्यानं चांगली बॅटिंग करतात, परंतु इथे घडलंय काय, जवळपास मी तर म्हणेन अजूनही पंचांचा इशारा येणं बाकी आहे. यस, बॅट कट आहे या ठिकाणी. चार धाबा मिळतील. बॅक टू बॅक 2 चौकार येतात. सध्या तरी इथून धाबा येत आहेत, धाबा येणं फार महत्वाचं आहे. स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सरळ हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी एस्टावरून जाताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सध्या तरी दोन्ही संघाच्या माध्यमातून हे भरपूर चांगलं बॅटल सध्या पाहायला मिळतंय. गुडलेग स्पॉटचा बॉल स्क्वेअर कट केलाय, फटका येते भरपूर चांगला आहे. अगदी कव्वास मध्ये बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक वार प्रेम धुलेच्या बॅट मधून, आणखीन एक चौकार. भरपूर चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. इथे देखील यॉर्कर लेन सन्मान दिलं जातं. अगदी चांगला चेंडू नाही इथे मी तर म्हणेन प्लेसमेंट केले जाते भरपूर चांगला. मी तर म्हणेन इथून प्लेसमेंट त्यानंतर इथे देखील डॉट बॉल. टीमची टोटल पाहिली तर जाऊन पोहोचली ती 26 धाव फुलकावरती. पुन्हा एकदा ऑनसेटला खेळायचा प्रयत्न, परंतु सरळ हा चेंडू मात्र गोलंदाजाच्या अगदी दस्तानामध्ये पाहायला मिळतोय. इथे देखील हा डॉट बॉल. अगदी या षटकाचा विचार केला तर जवळ 3 चेंडू डॉट देखील आले, परंतु 3 चेंडूवरती चौकार देखील पाहायला मिळाले. म्हणजेच एक तेरी तो एक मेरी असं समीकरण पाहायला मिळालं. पाहता पाहता षटक क्रमांक दुसराही कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 26 वरती 26 धावा. चला टीम आपटी, आपण जास्तीत जास्त टीम मीटिंग करू नका विनंती असेल.
मॅच ऑन गेम ऑन षटक क्रमांक 3 गोलंदाज भूषण अगदी पॉवर प्लेचे षटक इथनं कंप्लीट झाले परंतु आता इथून विखुरलं क्षेत्ररक्षण जवळजवळ 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील अगदी हा चेंडू पाहिला समोर होता परंतु काय फटका ठिकाणी पाहायला मिळतोय अगदी खोदून काढलाय बॉल सीमाच्या बाहेर रोहितच्या बॅटमधून आणखीन एक धमाकेदार हा फटका बॉल सीमा पार षटकार मॅच ऑन पुन्हा एकदा मॅच इथे आपण सुरू करतोय पुन्हा एकदा ऑन साइडला सरळ रेषेत फटका सजवलाय तिथे डीप मध्ये खेळाडू पोहोचले होते परंतु त्यांच्याही आब्याकाच्या बाहेर बॉल सीमाच्या पलीकडे वन बाउन्स पुन्हा एकदा बॉन्ड लाईनच्या बाहेर फरार पुन्हा धाबा मिळतील 4 अप्रतिम फटकेबाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे अगदी रोहितचा विचार केला तर पूर्णपणे आता त्याला या खेळपट्टीचा अंदाज आलाय अप्रतिम शॉट सिलेक्शन पहिला चेंडू पाहिला अगदी समोर होता खोदून काढला त्यानंतर 6 धाबा सेकंड बॉल वरती देखील 4 धाबा म्हणजे पहिल्या 2 बॉल वरती 10 का दम दाखवत असताना रोहितच्या बॅटमधून सातत्याने आता चौकार षटकार पाहायला मिळतात टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 36 या धावफलकावरती फुल टॉस इथे देखील फटका लाजवाब दर्जेदार नेतृत्व फटका टायमिंग शॉट फक्त दिशा दिली आणि त्यानंतर बॉल पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये जाईल जमिनीला दन 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 करत सीमा पार आणखीन एक चौकार अप्रतिम आणि दर्जेदार बॅटिंग सुद्धा पाहायला मिळते फलंदाज रोहित यांच्या माध्यमातून सातत्याने प्रत्येकी बॉल वरती चौकार षटकार मात्र लगावले जात आहेत दमदार बॅटिंग आतापर्यंत 40 धाबा म्हणजे या षटकाचा विचार केला तर जबल 1 षटकार आणि 2 चौकार आलेले आहेत म्हणजे या षटकात जास्तीत जास्त धाबा येत आहेत आताचा हा चेंडू पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये बॉलला ढकललं गेलं डीप मध्ये अगदी खेळाडू तैनात आहेत परंतु इथून कोणत्याही प्रकारची घाई केली जात नाहीये आता मात्र इथून सिंगल वरती समाधान मानावं लागेल सिंगलच मिळेल सिंगलच्या मदतीने 41 धावा आतापर्यंत भरपूर चांगल्या धाव संख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना MD11 जय हनुमान जुबिली संघ 41 धावा बनल्या गेल्यात परंतु दुसऱ्या बाजूने पाहिलं तर स्वर्गीय विनोद शिशवे सिद्धिविनायक आपटी संघाला देखील कमबॅक करावा लागेल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न अगदी बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही परंतु तरी देखील बॉल अगदी फाईन लेग मध्ये जातोय डीप मध्ये खेळाडू आहेत बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी इथे घडलंय काय सध्या तरी प्रेम धुळे थोडेसे मागे राहिले आहेत आणि इथून पंचांचा इशारा फलंदाज बाद रन आउटच्या माध्यमातून हा दुसरा धक्का फलंदाज प्रेम बॅक टू द पेव्हिलियन हॅलो मॅच ऑन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती महेंद्र धुळे यांना आपण पाहतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये महेंद्र होते पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता परंतु अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये
यस सरळ चेंडू पॅड वरती लेग बाईकच्या माध्यमातून ही एक धाव मिळेल टीम MD11 जय हनुमान जोबिली संघाला. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 43 धावा. चला 3 षटकांचा खेळ इथं संपलाय. ड्रिंक्स ब्रेक होतोय. चला लगेच आम्ही विनंती असेल खेळाडू कक्षात आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. हॅलो 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 43 धावा. चला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल गावदेवी खरवई आणि त्यांच्या अगेन्स्ट उमर 11 गोरेगाव आहे. चला दोन्ही टीम आणि दोन्ही टीमचे कॅप्टन यांना विनंती असेल आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी यायचं आहे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहू शकता खरं तर होम ग्राउंड टीम गावदेवी खरवईचा आणि तदनंतर उमर 11 गोरेगाव या दोन संघादरम्यान मात्र नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करू की आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. आणि जेव्हा आपण टॉस येत आहे तेव्हा आपल्या या स्पर्धेची जी काही ऑफिशियल फी आहे, जी काही एंट्री फी आहे ती नक्कीच जमा करायची व त्यानंतर टॉस केलं जाईल. तास दरम्यान भालचंद्र धुळे यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम MD चषकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मॅच ऑन गेम ऑन. षटक क्रमांक 14 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा प्रणेश. खरं तर प्रणेशचा विचार केला पहिल्याच अगदी सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना भरपूर चांगली कामगिरी राहिली आहे. 77% त्या षटकात पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा मात्र प्रणेश वरती भरोसा दाखवलाय. मॅच ऑन. आतापर्यंत 43 धावा बनल्या गेल्यात. उर्वरित 2 षटकांमध्ये अजून किती धावा बनला जातील हे देखील पाहूयात. स्ट्राईक वरती महेंद्र धुळे होते, त्यांच्या बॅट मधून अगदी आपण पाहू शकता गॅपचा सिलेक्शन आणि त्यानंतर अगदी बॉल वेगाने जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. महेंद्र धुळे यांच्या बॅटमधून चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 47 धावा. अगदी धावत संख्या पुढे नेण्याचं काम मात्र हे दोन्ही फलंदाज करत असताना वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी सुसाट चेंडू मात्र निघून गेला सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. डॉट बॉल. अगदी मागील बॉलवरती चौकार आला होता परंतु तदनंतर चौकाराचा प्रत्युत्तर मित्रपणे न डॉट बॉल न दिलं जात आहे. दोन्ही संघ दिग्गज आहेत. चांगली लढत पाहायला मिळेल का परंतु आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उचली या ठिकाणी आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी महेंद्र धुळे यांना इथे थांबवलं जात आहे. लगातारचा दुसरा डॉट बॉल. यस इथे गोलंदाजाला आता इथून वॉर्निंग दिली जाते. 6 बॉल मध्ये एकच बाउन्सर तुम्ही फेकू शकता आणि तो बाउन्सर आता इथून फेकला गेला. जर का सेकंड बाउन्सर आला तर नक्की इथून नो चेंडू देखील तुम्हाला अगदी इथून घोषित केलं जाईल. मॅच ऑन. सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. आताचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न परंतु पॉइंटला खेळाडू आहेत. झेलची संधी परंतु इथे जजमेंट करता आलं नाहीये. झेल देखील ड्रॉप परंतु तदनंतर जवळ खेळपट्टीवरती 3 धावा कंप्लीट होतील का हे देखील पाहूयात. यस आता इथे पंचांचा फिंगर अप. गरज होती का रोहितला? आता याचे प्रश्नचिन्ह विचारले जात आहेत आणि आता इथून रनआउटच्या माध्यमातून रोहितला परतावं लागेल. फलंदाज बाद. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. थर्ड अंपायर या ठिकाणी रिफर केला गेलाय.
पंचांचा रिव्ह्यू आहे या ठिकाणी. कोणत्याच टीमला आपण रिव्ह्यू देत नाहीयेत, परंतु आता इथून चेक केलं जात आहे. या ठिकाणी नॉट आउट आहेत, कारण की बॉल हातातून इथून निसटलाय आणि त्यानंतर फक्त हात लागले गेले स्टंपवरती. इथे सर्व काही पाहिलं गेलंय. या ठिकाणी नॉट आउट आहेत. अगदी तुमचा जो 12 मान आहे त्याला देखील या ठिकाणी दाखवलं गेलं. यस, फक्त हात लागले गेलेत, बॉल हातातून निसटलाय. आणि त्यानंतर आता इथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी मी तर म्हणेन रोहितला पुन्हा एकदा जीवनदान मिळते का. यस, जीवनदान तर मिळालंय, परंतु आता जीवनदान मिळालंय त्याचा पूर्णपणे मी तर म्हणेन फायदा उचलावा लागेल. टीमची टोटल 49 धावा धाव फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. उर्वरित त्या षटकातील शेवटचे 2 चेंडू आहेत. अगदी प्रणेशनं आतापर्यंत या षटकात भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉलवरती आलेला चौकार, तदनंतरचा भरपूर चांगला कमबॅक, लगातार दोन चेंडू डॉट आले आणि मागील चेंडूमध्ये देखील झेलची संधी होती. म्हणजेच अचूक टप्प्यांवरती गोलंदाजी केली जाते. लव फुलटॉस बॉल ऑन साईडला सरळ बॅटनं अगदी पाठवल्या डीप मध्ये. लॉंग ऑनला खेळाडू आहेत, चांगली फिल्डिंग. इथे देखील एकच धाव सिंगल मिळाली आहे. सध्या तरी सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट केला जातोय. सिंगल डबल वरती अगदी फोकस केला जातोय. सिंगलच्या मदतीनं 50 धावा, संघाचं अर्धशतक इथनं कंप्लीट. शेवटचा बॉल स्ट्राईक वरती रोहित ऑन साईडला खेळलाय. अगदी आपण पाहू शकता गॅप मध्ये बॉलला पाठवलाय डीप मध्ये. अगदी स्वीपर कव्हरला खेळाडू नाहीयेत. बॉल जाईल सरळ पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहितच्या बॅट मधून आणखीन एक सुपर हिट. बॉल सीमा पार, 4 धावा. षटक क्रमांक 4 इथनं कंप्लीट झालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 54 धावा. मॅच ऑन गेम ऑन. शेवटचे हे षटक, अंतिम षटक, पहिल्या सत्रातील शेवटचे षटक. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती टीम स्वर्गीय विनोद शिशवे सिद्धिविनायक आपटी संघासाठी. गोलंदाज गोपाल. पहिलाच बॉल समोर होता, फ्लिक केलाय. काय फटका आहे, दमदार स्ट्रोक. माही मार रहा है महेंद्रच्या बॅट मधून. हा उत्तुंग बिग हिट, बिग ब्लास्ट षटकार. माहीच्या बॅटमधून हा पहिला दमदार षटकार पाहायला मिळतोय. जवळ जर का इथे अंतर मोजायला गेलो तर जवळ मी तर म्हणेन 100 मीटर पेक्षा जास्त हा लांब चेंडू गेलाय.
सेकंड बॉल पुन्हा एकदा फ्लिक केलाय, पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल, आउटफील्ड फास्ट, डीप मध्ये खेळाडू पोहोचलेत, भरपूर चांगली फिल्डिंग, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल मात्र पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. माही सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटची धार दाखवतोय टीम आपटी संघाला. माहीच्या बॅटमधून आता चौकाराला टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 64 धावा, 64 ऑन स्कोरबोर्ड. आत्ताचा चेंडू फ्लिक केलाय, पंचांचा इशारा, यस बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील. यस 4 ना सर, यस 4 धावा मिळतील. चला या ठिकाणी कोणत्याच टीमला रिव्ह्यू नाहीये, फक्त पंचांना या ठिकाणी अनुमती आहे. यस 4 धावा इथनं मिळतील चौकाराच्या मदतीने. 68 धावा. अप्रतिम बॅटिंग. सुरुवातीला असं वाटलं होतं की इथून 60 देखील होतील का ते देखील पाहिलं जाईल, परंतु इथून आतापर्यंत 68 बनल्या गेल्या. दमदार बॅटिंग. चला टीम गावदेवी खरवई आणि उमर 11 गोरेगाव ऑन साइडला पुन्हा एकदा सरळ बॅटनं बॉलला पाठवला. डीप मध्ये खेळाडू आहेत तिथे, बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी याही बॉलवरती एक सिंगल पाहायला मिळेल. सध्या तरी दोन्ही फलंदाज सेट झाले. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली बॅटिंग करतायत. आतापर्यंत 69 धावा बनल्या गेल्यात. आणखीन किती धावा बनल्या जातील. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, वेगवान चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु सरळ हा चेंडू अगदी स्क्वेअर लेगच्या खेळाडूच्या हातामध्ये. याही बॉलवरती एक सिंगल पाहायला मिळते. 70 धावा बनल्या गेल्यात. 70 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आता शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती आपटी संघ या पहिल्या इनिंगचा शेवट गोड करेल की माही पुन्हा एकदा अटॅक चालू ठेवेल. ऑन साइडला उडवला, इथे फटका अप्रतिम, परंतु डीप मध्ये खेळाडू होते त्यांच्या आबेगाच्या बाहेर. चला एक प्रेक्षक आहेत आणि त्यांनीच कळवलं की हा चेंडू मात्र सीमा पार. 6 धावा. अगदी इथून पहिल्या सत्राचा शेवट मात्र माहीनं गोड केलाय, टीम जोबिलीनं गोड केलाय, म्हणजेच पहिला सत्र इथनं कंप्लीट झालाय. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम MD 11 जय हनुमान जोबिली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 76 धावा आणि 77 धावसंख्येची गरज टीम स्वर्गीय विनोद शिशवे सिद्धिविनायक आपटी संघाला. उमर 11 गोरेगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. आराम आपलं स्वागत, वेलकम. आणि गावदेवी खरवई टीम विनंती असेल खरं तर मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत आई गावदेवी खरवई संघाला आपण पाहणार आहात. चला या खरवई टीम कॅप्टन आपण टॉस साठी या लगेच या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. आम्ही विजयी दादा धुळे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहू शकता मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत आई गावदेवी खरवई संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट उमर 11 गोरेगाव. खरं तर गोरेगाव संघाचा विचार केला तर अगदी नाईट टुर्नामेंट अगदी त्यांच्याच मैदानामध्ये पाहिले आणि त्या स्पर्धेत ते चॅम्पियन राहिले होते, परंतु यस टॉस जिंकलाय टीम गावदेवी खरवई संघानं. डिसिजन पेंडिंग आहे. आज प्रत्येक मॅच रफ अँड टफ पाहायला मिळणार आहे. प्रत्येक मॅच काटेकी टक्कर पाहायला मिळेल. पहिल्या सत्रात 76 बनल्या गेल्या आणि आता 77चा टार्गेट इथून चेस करायचा आहे सेकंड इनिंग मध्ये टीम स्वर्गीय विनोद शिशवे सिद्धिविनायक आपटी संघाला. परंतु या 77 धावा बनल्या जातील का हे देखील पाहूयात. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅच कंटिन्यू करणार आहोत. डीजे
पाहणार आहोत उद्या एक खरं तर उद्या फायनल डे आहे आणि नक्कीच सातत्यानं त्यांना पण पाहणार आहात. त्यांचं मनपूर्वक स्वागत. सातत्याने त्यांच्या नावाने ही स्पर्धा खरं तर विश्वनाथ धुले आणि सुधीर धुले यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. MD चषक 2026. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्या सत्रामध्ये 76 बनल्या गेल्या. 77 धाबा संख्येचं टार्गेट आहे. आता 77 धाबा इथनं बनल्या जातील का की रोखल्या जातील? अगदी क्रिकेटमध्ये गे तुम्हाला कोणतीही धाबा संख्या विजयाचं आश्वासन देऊ शकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये अगदी 5 षटकांमध्ये 100 धाबा देखील चेस होताना पाहिल्यात, परंतु 5 षटकांमध्ये 20 धाबा देखील डिपेंड होताना पाहिल्यात. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल हे सांगणं फार कठीण. जाऊयात मॅचच्या दिशेने. देऊयात दोन्ही संघांना पुन्हा एकदा MD चषकासाठी मनपूर्वक शुभेच्छा. विश यू ऑल दी बेस्ट. शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक फॉर द टीम. P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग मार्क वरती महेंद्र धुळे. माही काय अप्रतिम बॅटिंग राहिली आहे, परंतु आता गोलंदाजी देखील तेवढी धारदार करावी लागेल. मॅच ऑन गेम ऑन. स्ट्राईक वरती फलंदाज गोपाल. पहिलाच बॉल व फुल टॉस. फक्षा दिशा दिली आहे. गोलंदाज माहीच्या वेगाचा वापर या ठिकाणी केला जातोय आणि तदनंतर बॉल सीमारच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती टीट फॉर टॅग. जसं तसं उत्तर द्यायला केली सुरुवात. पहिलाच बॉल सीमा पार. 4 धाबा. त्याच बॉलवरती गोपाल यांच्या बॅटमधून मात्र खणखणीत चौकार आलाय. आताचा हा चेंडू अगदी पाहिला तर सरळ अगदी मिड ऑफच्या दिशेनं मात्र फटका खेळले होते, परंतु तिथे प्रेम धुळे होते. अप्रतिम फिल्डिंग. जजमेंट चांगलं राहिलंय. अगदी वेगवान चेंडू होता. वेगवान चेंडूला सोप्या रीतीने बॉलला अडवले गेलं. डॉट बॉल. आताचा हा चेंडू अगदी समोर होता. पुन्हा एकदा ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील आपण पाहू शकता हा देखील डॉट बॉल. निर्धाव चेंडू. चौकार आल्यानंतर लगातार मात्र 2 चेंडू डॉट आलेत. अप्रतिम गोलंदाजी. चांगला पलटवार सध्या केला जातोय. महेंद्र धुळे सातत्याने वेगासाठी जाणले जातात, परंतु त्यांचा स्ट्रॉंग चेंडू जर कोणता असेल ना तर तो सातत्याने यॉर्कर लेंथ आणि तदनंतर मी तर म्हणेन सातत्याने जो गतीमध्ये परिवर्तन केला जातो ना तो देखील त्यांचा एक महत्वाचा चेंडू आहे. मागील चेंडूवरती तेच घडलं. वेग कमी केला गेलाय. आताचा हा चेंडू फ्लिक केलाय. फक्त दिशा दिली आहे. अगदी स्क्वेअर लेगचा खेळाडूला बीट करत असताना बॉल जाईल सरळ डीप मध्ये बाउंड लाईनच्या पलीकडे. हा दुसरा चौकार. अगदी संचेक होते. थोडीशी उंची नक्कीच मी तर कमी पडली त्या ठिकाणी आणि तदनंतर याही बॉलवरती 4 धावा आल्यात. 77 धावा चेस करायच्या आहेत. म्हणजेच प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर अगदी 15 पेक्षा जास्त धावा मात्र प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला बनवाव्या लागतील. आणि या मैदानाचा विचार केला तर या मैदानावरती 80 धावा देखील चेस होताना आपण पाहिल्यात. समोर चेंडू होता. वेगवान चेंडू होता. महेंद्र धुले यांचा हा स्ट्रॉंग झोन होता. खरं तर अगदी सातत्याने यॉर्कर लेनवरती गोलंदाजी केली जाते. जिथे पाहिलं तर फलंदाजांची जी पॉपिंग क्रीज आहे सातत्याने त्या पॉपिंग क्रीज मध्ये चेंडू फेकले जात आहेत आणि एका टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी माहीला जाणलं जातं. डॉट बॉल. शेबट शेबट. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. यस. शेवटच्या बॉलवरती 4 धाबा. पहिल्या षटक इथनं कंप्लीट झालाय आणि पहिल्या P1 मध्ये धाबांचा विचार केला तर जबल 12 धाबा बनल्या गेल्यात. म्हणजेच पहिल्या जोरमध्ये आपण पाहिलं तर 3 चौकार आलेले आहेत. चांगली सुरुवात इथून गोपाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 77 धाबा इथून त्याच दरम्यान गणेश रवींद्र इरमाले यांच्या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत दादा त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेत नक्कीच शूज लाभले गेले. त्यांचं पुन्हा एकदा आभार. वेलकम. मॅच ऑन. पहिल्या षटकात पाहिलं तर 12 धाबा बनल्या गेल्यात.
77 बनवायच्यात. म्हणजे आता उर्वरित समीकरण जर का विचार केला तर येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू म्हणजे अजूनही धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे जवळ 65 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. म्हणजेच 65 बनवायच्या आहेत. म्हणजेच प्रति ओव्हरमध्ये 16.25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. चला अधिकचा वेळ खर्च करायचा नाहीये दोन्ही संघांना आम्ही विनंती करू. यस मॅच ऑन गेम ऑन. P2चं हे षटक. गोलंदाज रोहित बॉलिंग ट्रॅक वरती. 30 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू पाहायला मिळतील. लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि मिड विकेट क्षेत्रात असे 3 खेळाडू पाहायला मिळतील. मॅच ऑन. स्ट्राईक वरती भूषण. सध्या तरी दोन्हीही या ठिकाणी ओपनिंग प्लेयर्स मैदानाच्या आतमध्ये अजूनही सज्ज आहेत. जर का या दोन्ही फलंदाजापैकी एकतरी खेळाडू शेवटच्या षटकापर्यंत जर का राहिला ना, त्या धाबा इथून बनू शकतात. कारण की जो ओपनिंग प्लेयर आहेत त्यांच्यामध्ये क्षमता असते. अवे फ्रॉम दी बॉडी, बॅटर पासून दूर चेंडू. पहिलाच बॉल अप्रतिम टप्प्यांवरती पाहायला मिळतोय. गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. रोहितचा विचार केला तर तो सातत्याने आपल्या टीमसाठी खरं तर ऑलराऊंडर खेळी करतोय. मग जिथे क्षेत्ररक्षण जिथे कमी असेल तिथे रोहितचं नाव नेहमीच आवर्जून घेतलं जातं. बॅटिंग करत असताना देखील आपण पाहिलं तर रोहितनं 8 बॉलमध्ये तब्बल 28 बनवल्या. आणि आता गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली जाते. लो फिल्डर्स बॉल ऑन साईडला करत सरळ रेषेमध्ये बॉलला पाठवला. डीप मध्ये करण आहेत. म्हणजेच नो टेन्शन. इथे चांगलं जजमेंट होतं. सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने 13 धाबा. यस आणि बॅटिंग करत असताना माहीला देखील आपण पाहिलं 10 बॉलमध्ये त्याने देखील 27 धावा बनवल्या. म्हणजेच प्रत्येक खेळाडूनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना चांगल्या धावा बनवल्यात. परंतु आता गोलंदाजी करत असताना देखील टीम MD11 जय हनुमान जुबिली संघ सध्या चांगली गोलंदाजी करतोय. 13 धावा बनल्या गेल्यात. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा गोपाल. कारण की भूषणला माहिती आहे गोपालच्या बॅटमधून धावा येत आहेत. त्यांना स्ट्राईक वरती आणणं फार महत्वाचं. आणि जसा पहिलाच मी तर म्हणेन स्ट्राईक वरती आणला आणि पहिल्याच बॉल वरती हा स्वीपचा फटका. बॉल सीमा पार, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या पार. 6 धाबा, षटकार. त्यात मैदानाच्या आतमध्ये षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 19 धावा. मॅच अजूनही मित्र म्हणून बॅलन्स आहे. इथे देखील ऑन साइडला सरळ रेषेत फटका सजवला डीप मध्ये. अगदी खेळाडू भरपूर दूरवरती आहेत. अगदी प्रेम धुळे होते. अगदी बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी पुन्हा एकदा मित्र म्हणेन 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सध्या तरी गोपाळ यांच्या माध्यमातून चांगल्या धावा येत आहेत. सध्या तरी संघर्ष केला जातोय. 77 धावा बनवायच्या आहेत. त्यासाठी सातत्याने प्रत्येकी षटकांमध्ये मोठे मोठे फटके फार महत्वाचं राहू शकतो. इथे देखील खोलवर टप्पाचा चेंडू खोदून काढला. डीप मध्ये करण धुळे होते. फक्त पाहत राहिलेत आणि त्यांच्या आवेगाच्या बाहेर बॉल सीमा पार. गोपालच्या बॅट मधून आणखीन एक वार, षटकार. गोपालच्या माध्यमातून भरपूर चांगली बॅटिंग केली जाते. सातत्याने चौकार, षटकार पाहायला मिळतात. इथे देखील फुलटास बॉल फक्त दिशा दिली आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग गाठलाय आणि बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक चौकार. अप्रतिम बॅट. एकतीस धाबा. एक हाती किल्ला इथून लढवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. तो म्हणजेच भूषण आणि
गोपाल, खरं तर गोपाल यांच्या माध्यमातून एक हाती किल्ला लढवला जातोय. आता उर्वरित समीकरणाचा विचार केला तर येणारे 18 चेंडू धाबा जिंकण्यासाठी अजूनही 46 धाबसंख्येची गरज, म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो मेंटेन ठेवला गेलाय. चांगली बॅटिंग. षटक क्रमांक 30 गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकता करण धुळे, जो सातत्याने चेंडूला वळवण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे. आणि करण धुळे म्हटलं तर एक मोठं नाव. स्लोवर वन बॉल, इथे फटका फसला परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. परंतु त्यानंतर इथे देखील आपण पाहू शकता थोडासा लेझी, आणि त्यानंतर लगेचच 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातात. असं वाटलं होतं की इथून सिंगल एकवटले जाईल, परंतु त्यानंतर लगेचच 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. दोघांमध्ये भरपूर चांगलं ताळमेळ. अगदी जेव्हा तुम्हाला सिंगल पासून डबल एकवटायचे असेल तर सातत्याने दोन्ही खेळाडूंना एकमेकांकडे पाहणं फार महत्वाचं राहतं. आय कॉन्टॅक्ट असणं फार महत्वाचं, आणि तेच घडलंय. 2 धावा कंप्लीट केल्यात. आताचा हा चेंडू अगदी समोर होता. अगदी सरळ यॉर्कर लेंथवरती गोलंदाजी सध्या केली जाते, परंतु फलंदाज भूषण स्वीप शॉट खेळायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. अगदी या मॅच मध्ये प्रत्येकी डॉट बॉल टीम आपली संघासाठी दबावाचं कारण बनू शकतोय. वेगवान चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर अगदी हा चेंडू मात्र वेगाने जातोय सरळ इष्टरक्षकांच्या दस्तानात. अर्थातच अजय आहे त्या ठिकाणी. इथे देखील डॉट बॉल. लगातार 2 चेंडू डॉट, म्हणजे इथून या षटकात सध्या तरी डॉट पर्सेंटेज वाढवले जात आहेत. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय, फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, आणि या ठिकाणी जजमेंट अप्रतिम. संजय होते, संजय यांच्या माध्यमातून अप्रतिम जजमेंट. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचा पतन. फलंदाज भूषण बॅक टू द पॅव्हिलियन. खरं तर पहिला विकेट पाहिजे होता टीम MD11 जयमान झोबेली संघाला, परंतु पहिला विकेट इथून निर्माण करून दिला तो म्हणजेच करण धुळे. आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मनीष. आता इथून सातत्याने प्रत्येक फलंदाजाला अगदी खोरानं धाबा जमा कराव्या लागतील. टार्गेट मोठं आहे असं नेहमीच म्हटलं जाताना. जेवढी मोठी स्वप्न तेवढीच अडचणी देखील समोर येत आहेत, परंतु आता इथून येणारे समीकरण येणारे 14 चेंडूमध्ये 44 धाबा बनवायच्या आहेत. लो फुलटॉस बॉल, सरळ बॅट अगदी बॉलला पाठवलं डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु इथे एकाच धाबसंख्येवरती समाधान मानावं लागेल. अगदी करण धुळेचं कौतुक करायला पाहिजे, कारण की सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये अगदी धाबा येत होत्या, परंतु या षटकात धाबा फार कमी दिल्यात. करण धुळेचं कौतुक करायलाच पाहिजे. शेवटचा बॉल. वेगवान चेंडू, ते सरार चेंडू. अगदी टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उचली होती, आणि त्यानंतर हा डॉट बॉल. षटक क्रमांक 3 ही कंप्लीट झालाय, आणि करण धुळेची गोलंदाजी आवडली असेल टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण की अवघ्या 3च धावा त्यानं खर्च केल्यात, आणि महत्वाचा एक विकेट सुद्धा इथून मिळवलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 34 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि अजूनही 43 धावा बनवायच्या आहेत. 12-43चं समीकरण सध्या तरी स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. यस, मॅच ऑन. उर्वरित 12 चेंडू आणि 43 धाबसंख्येची गरज. आता इथून सातत्याने टीम स्वर्गीय विनोद शिशवे सिद्धिविनायक आपटी संघाला
आता सातत्याने टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. अर्थात सातत्याने प्रत्येकी बॉलवरती चौकार षटकार आणि सिंगल डबल देखील एक मिळावे लागतील. फुल टॉस बॉल ऑन साइडला पाठवला डीप मध्ये. अगदी रोहित आहेत. अप्रतिम जजमेंट आणि इथे विकेटचा पतन. फलंदाज बाद. मॅच ऑन गेम ऑन. नवीन बॅटर स्ट्राईक वरती रुपेश. अगदी हा देखील सरळ समोर चेंडू होता. यस पंचांचा इशारा वाईट साईड येतोय. आव्हान तर ताबेतनं मिळते. सध्या तरी आपटी संघ मी तर म्हणेन या मॅच मध्ये अडचणीमध्ये सापडला, परंतु इथून एखाद्या तरी खेळाडूला संकटमोचक बनावं लागेल सातत्याने. आता इथून मी तर म्हणेन संपूर्ण जबाबदारी गोपालवरती येऊन पोहोचली, कारण की गोपालनं आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. आताचा हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर पण चेंडू फेकला होता, परंतु तदनंतर इथे देखील डॉट बॉल, परंतु तदनंतर इथे विकेट सेक्रिफाईस केली जाते. आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक फलंदाज बाद. मॅच ऑन. आताचा हा चेंडू, यस पुन्हा एकदा पंच लाईन पाहतायत. यस ऑप्टिकच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. टीमची टोटल मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल, ती म्हणजे 36 धावा. सध्या तरी सामना अडचणीमध्ये सापडला टीम आपटीसाठी. आता उर्वरित 10 चेंडू आणि 41 धावा बनवायच्या आहेत. त्यासाठी सातत्याने इथून आता मोठे मोठे फटके खेळावे लागतील. अगदी इथून देखील हा फटका पाहिला तर सरळ पॉइंट मध्ये पाठवला, परंतु तिथे या पंचांचा इशारा, बॉल सीमारेषा बाहेर. 4 धाबा. चार धाबा आल्यात. टीमची टोटल 40 धाबा. उर्वरित समीकरण 9 बॉल आणि ऑन साइडला उडवलाय फटका दमदार. व्हाट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉल सीमारेषा बाहेर. गोपालच्या बॅट मधून हा उत्तुंग बिग ब्लास्ट षटकार. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी एकटा संघर्ष करतोय फलंदाज गोपाल. अप्रतिम त्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. सध्या तरी एकटा संघर्ष करतोय. उर्वरित आता समीकरण येणारे 8 बॉल आणि 31 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 8 मध्ये 31 बनला जातील.
चला मॅच ऑन गेम ऑन. मॅच मध्ये पुन्हा एकदा मी तर म्हणेन आपटी संघ शिरकाव करत असताना 8 बॉल मध्ये 31 बनवायचे आहेत. इथे देखील ऑन साइडला मात्र अगदी बॉलला पाठवले परंतु तिथे एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय परंतु आता इथून घडतंय का? यस, इथे पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस केली जाते ते म्हणजेच गोपालसाठी. इथे आणखीन एक फलंदाज बाद. धाबा बनवायच्या आहेत. आतापर्यंत 47 धाबा बनल्या गेल्यात. अजूनही 30 बनवायच्या आहेत. 7 मध्ये 30 करायच्या आहेत. सातत्याने आता प्रत्येकी बॉलवरती मोठे मोठे फटके खेळावे लागतील. चला नेक्स्ट मॅच टीम उमर 11 गोरेगाव आणि मथुर फॅन्स क्लब पुरस्कृत गावदेवी खरवई दोन्ही टीम आपण तयारीत राहायचं आहे. टॉस जिंकलाय टीम गावदेवी खरवई संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. शेवटचा बॉल या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर अगदी टप्पा पडल्यानंतर सरळ एस्टा भरून जाणारा हा चेंडू. इथे देखील डॉट बॉल म्हणजे आता समीकरण सध्या तरी जड होताना पाहायला मिळेल. म्हणजेच उर्वरित आता शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे 6 बॉल मध्ये 5 षटकार मात्र मारावे लागतील. सुरुवातीचे 2 चेंडू हे फार महत्वाचे राहतील. म्हणजेच प्रत्येकी बॉलवरती अगदी निर्णय मात्र पाहायला मिळेल. शेवटचं षटक अंतिम षटक गोलंदाज करण धुळे. मॅच ऑन. पहिलाच बॉल कबसला पाठवलाय फटका दमदार गॅप मधून बॉल जाईल सरळ सीमा पार. पंचांचा इशारा बॉल 4 धाबांसाठी चौकार. ही मॅच इथून ऑन पाहायला मिळेल का? परंतु इथे सध्या तरी डायरेक्ट हिट करण्याचा निर्णय. परंतु तदनंतर बाईच्या माध्यमातून आणखीन एक धाव मिळेल. आता उर्वरित 5 बॉल आहेत 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये आता 25 करायचे आहेत. लगातार 4 बॉल मध्ये 4 षटकार जर का इथे लगावले तर नक्कीच स्कोर लेवल होऊ शकतो. परंतु कंपल्सरी चेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे. एखाद्या खराब चेंडूची वाट पाहावी लागेल व तदनंतर वाट लावावी लागेल. ऑन साइडला उडवलाय फटका इथे दमदार बॉल सीमा पार. गोपालच्या बॅट मधून सध्या तरी सातत्याने संघर्ष सुरू आहे. आणखीन एक षटकार. सोळा बॉल मध्ये 47 वरती आता आतापर्यंत खेळतोय गोपाल. अप्रतिम बॅटिंग. एका हाती किल्ला सध्या लढवला जातोय. इथून याही मॅच मध्ये अर्धशतकीय खेळ पाहायला मिळेल का? आतापर्यंत 16 बॉल मध्ये 47 धावा बनल्या गेल्यात. सामना जिंकण्यासाठी 3 बॉल मध्ये 19 करायचे आहेत. एखाद्या खराब चेंडूची वाट पाहायची आहे. परंतु इथून करण धुळे आहेत. किती क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीही कायही होऊ शकतोय. ऑन साइडला पुन्हा एकदा अनदर बिग हिट. हा देखील बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट इज अ मॅक्सिमम 6 धावा. करतोय काय बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते. सामन्याचा रिझल्ट कायही असू द्या परंतु प्रयत्न करणं हे मात्र मी सोडणार नाहीये. अप्रतिम प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहेत. प्रयत्न करून चुकला तरी चालेल परंतु प्रयत्न करायला कधीही चुकू नका.
अप्रतिम या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. काय दर्जेदार मी तर म्हणेन समोरच्या टीमला नॉक दिला जातोय. 2 चेंडू 13 करायचे आहेत. आताचा हा चेंडू लो फुल टॉस करत ऑन साईडला टर्न केला डीप मध्ये. अगदी तिथे समीर आहेत, चांगली फिल्डिंग याही संजय होते. याही बॉलवरती 2 धाबा एकवटल्या गेल्यात. आता फक्त औपचारिकता येणारा एक बॉल आणि 11 धाबा संख्येची गरज. परंतु इथे हा देखील डॉट बॉल. जबल 10 धाब्यानं हा सामना सोडावा लागतोय टीम आपली संघाला. हार्ड लक, तुमचे प्रयत्न भरपूर चांगले राहिले, संघर्ष चांगला राहिलाय, परंतु गोपाल या फलंदाजाला दुसऱ्या फलंदाजाने साथ दिली नाहीये आणि कदाचित मी तर म्हणेन इथे हा सामना सोडावा लागतोय टीम आपली संघाला. हार्ड लक. चला दोन्ही टीम आपण एकमेकांना शेक हँड करायचा आहे. सामना जिंकला टीम MD11 जय हनुमान जोबिली संघाला. अभिनंदन.